मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे। मुंबईत सलग दुसऱ्या आठवड्यात सुद्धा प्रदूषणाचा विळखा कायम आहे। शहरातील वातावरण धुरकट झालेल्याचं दिसतंय। दरम्यान इमारतींवर सुद्धा धूळ साचली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सर्वत्र उत्साहात जल्लोषात रंगपंचमी साजरी होत असताना दुसरीकडे महानगरपालिकेनं पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करा असं आवाहन नागरिकांना केलेलं आहे। कारण मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये आमूलाग्र बदल होताना पाहायला मिळतो। आज सुद्धा आपण जर मुंबईत पाहिलं तर सर्वत्र धुरकट वातावरण आपल्याला पाहायला मिळते। शहरातील वातावरण धुरकट झालंय, पण उष्णतेची ही लाट सध्या मुंबईमध्ये जाणवते। इमारतींवर धुळींची चादर पसरली आहे। AQI जो आहे तो 174 वर पोहोचलाय, धोकादायक श्रेणीत आहे। तर PM10चं जे हवेतील प्रमाण आहे ते 131 वर पोहोचलंय आणि PM 2.5चं प्रमाण हे 88 वर पोहोचलेलं आहे। आणि त्यातच आज रंगपंचमी आहे, त्यामुळे पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करावी असं आवाहन वारंवार केलं जात आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।